अध्यक्ष महोदय, दुष्काळावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे. बोलू ना. अरे बघा, एकतर माझं विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय, कामकाजाची वेळ दुष्काळासाठी या ठिकाणी तुम्हीच टीका टिप्पणी झाली. या ठिकाणी वेळ वाया गेला, 4 तास वाया गेले, 4 दिवस वाया गेले. अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवायला सरकार तयार होत नाही. चर्चा करायला सारे सभासद तयार आहेत, त्यालाही तयार होत नाही. आणि विनाकारण या ठिकाणी म्हणत गेलं 4 दिवस काय 6.5 तास जास्तीचा वेळ दिला आम्ही वेळेपेक्षा. 5 तास या सभागृहात काम करावं असं असताना काल रात्री 10:30 पर्यंत काम केलं. आजही 12 वाजले तरी चालतील. आमची वेळ द्यायची तयारी आहे या ठिकाणी. चर्चेला सुरुवात करा. सभागृहाची भावना असेल म्हणजे आपल्याला जितका वेळ घ्यायचे असतील घ्या, चालू करा. चला, डबल आरही आले आता. आणि आता आर पण आलेले. आर इथं 3R ची चर्चा सुरू होती. ट्रिपल R. अध्यक्ष महोदय, दुष्काळाच्या संदर्भामधला प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडला. आणि यावर शिंदे साहेब आणि गणपतराव देशमुख साहेबांचे विचार मी ऐकत होतो. अत्यंत पोटतिडकीने या दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी विषय मांडले. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये दुष्काळाची चर्चा दरवर्षी होते असं देशमुख साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आता तर भीषण दुष्काळ या राज्यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, हा दुष्काळ हा निसर्ग निर्मित नाही, हा दुष्काळ मानव निर्मित नाही, हा दुष्काळ सरकार निर्मित दुष्काळ आहे. अध्यक्ष महोदय, 100 वर्षामधली सरासरी पावसाची पाहिली तर कुठेतरी कमी अधिक पाऊस पडतो हे सूत्र आपल्याला माहिती आहे. मग ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, ज्या ठिकाणी 100 वर्षामध्ये किमान 50-60%, 70% पाऊस पडतो आणि 30% पडत नाही, अशा ठिकाणी प्राधान्यानं या ठिकाणी दुष्काळ येऊच नये, दुष्काळाचा चटका त्या क्षेत्राला बसूच नये, यासाठी स्वातंत्र्यानंतर 64 वर्ष आज झाले. त्या ठिकाणी सिंचनाच्या व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले गेले नाही. सरकारच्या अपयशामुळे, ज्याचं गुणाचं असेल, कारण 64 वर्षापैकी 60 वर्ष तुमचेच आहेत अध्यक्ष महोदय. आणि या माध्यमातून अध्यक्ष महोदय, जर हे कामं गाव पातळीपर्यंत झाले असते तर या ठिकाणी दुष्काळाची जी तीव्रता आहे ती कमी झाली असते. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सकाळचा अॅग्रवन कालपासून वाचतोय, आपणही तो वाचत असाल. अनेक विषयाच्या संदर्भामधले तिथल्या तज्ज्ञांनी जे मार्गदर्शन केले दुष्काळाच्या संदर्भात करताय, मला वाटतं अधिकाऱ्यांनी जरूर वाचलं पाहिजे. मी या ठिकाणी लक्षात याच्यासाठी आणून देतो की सुरेश खानापूरकर यांचा हा जलव्यवस्थापनातला प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव हा लेख मी याच्यामध्ये वाचत. अध्यक्ष महोदय, आकडेवारी त्याच्यामध्ये देत असताना त्यांनी प्राधान्याने हे सांगितलं की पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी जरी सरकारने घेतली असली तरी एकट्या सरकारची हे जबाबदारी न राहता ते एक सामाजिक जबाबदारी असली पाहिजे. समाजाने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग दिला पाहिजे आणि समाजाच्या योगदानाच्या माध्यमातून गावामधलं पाणी गावात अडवणं, त्या ठिकाणी जिरवणं, त्यासाठी शासनानं प्रोत्साहन देणं, गाव पातळीवरचं जलव्यवस्थापन करणं आणि त्यामधून पाण्याची पातळी वर आणणं. एखाद्या वर्षी पाण्याच्या पावसाचं प्रमाण कमी झालं तरी चालेल, आमचाच साठा आम्ही आमच्या गावासाठी राखून ठेवलेला आहे. तो राखून ठेवलेला पाणी रिझर्व्ह वॉटर, त्याचा उपयोग आम्हाला दुष्काळामध्ये करता येईल अशा स्वरूपाच्या व्यवस्था करणं आणि यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेणं. वेळ वाढवायची. 8 वाजेपर्यंत सभागृहाची वेळ होती. आता कामकाज संपेपर्यंत सभागृहाची वेळ वाढवण्यात येते. मग अध्यक्ष महोदय, या दुष्काळावर आता पूर्वी काय 100 वर्षात झालं, काय केलं या इतिहासामध्ये मी जात नाही कारण वेळ कमी आहे. पण अध्यक्ष महोदय, हे वारंवार या दुष्काळाची तीव्रता जी वाढत चाललेली आहे या संदर्भामध्ये खरं प्रामाणिकपणे दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याची सरकारची इच्छा आहे का नाही? थातूर मातूर उपचार तर आपण करणार आहोत. या वर्ष
की उत्तर या ठिकाणी आजच देणार असाल तर मुख्यमंत्री पाहिजे, कारण राज्याची पॉलिसी निर्णय. आमची विनंती आहे अध्यक्ष नाही, महोदय, सदस्यांना बोलू द्या. हो, उत्तर हा, सकाळी 9 वाजता सुरू उत्तर करणार आहे ना वाटतं आपण. 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी उत्तर सकाळी. उपस्थितीमध्ये द्यावं अशी विनंती आहे. कुठे होतं ना अध्यक्ष महोदय? तर या स्थितीमध्ये, पूर्वीच्या स्थितीमधली परिस्थितीमध्ये नाही, पण दरवर्षी दुष्काळासंबंधामध्ये चर्चा होत असताना सरकार म्हणतं की आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे त्या ठिकाणचे कायमस्वरूपी GR काढलेले आहे. परमनंट उपाययोजना त्या कालखंडामधली न करता दुष्काळाच्या संदर्भात जिथे टंचाईग्रस्त आहे, जिथे 50%च्या वर दुष्काळ परिस्थिती आतली अनिवार्य आहे, अशा ठिकाणी तुमचे नियमित GR त्या ठिकाणी काढलंय असं सरकार सांगतं. आता माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं तुमच्या GRची स्थिती काय आहे. GR काढले, त्याचं पालन तरी खालपर्यंत होत आहे का? नाही होत. हे माझं म्हणणं नाही आहे. सत्ताधारी पक्षाचे एक प्रमुख आमदार या संदर्भामध्ये तुमच्यावर टीका टिप्पणी करता आहेत. हेतू शुद्ध आहे, त्याच्यामध्ये वाईट हेतू नाही आहे. पण जे तुम्ही केलेलं आहे, GR काढला, घोषणा केली, व्यवस्था केली, खाली अंमलबजावणी काय? जर अंमलबजावणी होत नसेल अध्यक्ष महोदय तर याचा अर्थ नाही. याचा अर्थ असाच आहे की सरकारला या संदर्भामध्ये प्रामाणिक प्रयत्न करण्याची अजून आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या वर्षी जुलैचं अधिवेशन आपण पाहिलं. जुलैच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय अंतिम आठवड्यापर्यंत आम्ही पावसाची टक्केवारी या ठिकाणी घेत होतो. अरे टक्केवारी घेत असताना जाणवत होतं. जुलैच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय मदत पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री याने पावसाचा अंदाज घेतला होता की यावर्षी पाऊस पडेल का नाही पडेल, किती पडेल, सरासरी पडेल. आणि त्यावेळेस त्यांनी ही भीती व्यक्त केली होती की या राज्यामध्ये अभूतपूर्व असं दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. हे जुलैच्या अधिवेशनामध्ये आपण आम्हाला सांगितलं होतं. मग अध्यक्ष महोदय, जर जुलैला आपल्याला माहित होतं की अशा स्वरूपाची टंचाईची परिस्थिती येऊ शकते, ऑगस्ट महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामधल्या प्रमुख विरोधी पक्षांची, सत्ताधारी पक्षांच्या गटनेत्यांची, नेत्यांची बैठक घेतली गेली आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय राज्यामधल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना केंद्र सरकारकडे या संदर्भामधली मागणी करावी की या वर्षी आमच्याकडे अभूतपूर्व असा दुष्काळ पडणार आहे आणि त्यासाठी आम्हाला काही निधी दिला पाहिजे, अशी व्यवस्था त्या कालखंडात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण केली. अध्यक्ष महोदय, म्हणजे याचा अर्थ आहे की दुष्काळाची तीव्रता आपल्या लक्षात त्याच कालखंडामध्ये आली. अध्यक्ष महोदय, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सप्टेंबर महिना आला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारने 123 तालुके दुष्काळी जाहीर केले. 123 तालुके दुष्काळी नाही जाहीर केले, पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अशा स्वरूपाचे 123 तालुके घोषित केले. त्यानंतर अनेकांनी आग्रह धरला की आमच्याकडे दुष्काळात त्याचं नाव नाही, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की 123 तालुके प्राथमिक स्वरूपामध्ये समोर आलेले आहे, यामध्ये आणखी वाढ होऊ शकते आणि ज्या गावांची आणेवारी 50 पैसेच्या आत असेल ते गावं याच्यामध्ये समाविष्ट केले जातील. अध्यक्ष महोदय, आणखी ही आकडेवारी वाढली. पण अध्यक्ष महोदय, त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आम्हाला आपलं ऑक्टोबरचं सूत्र आहे, आपला सप्टेंबर महिन्यामध्ये 123 तालुक्यांचा टंचाई सदृश्य म्हणून आम्ही उल्लेख केला, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 3232 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा केंद्राकडे आपण पाठवला. अध्यक्ष महोदय, 3232 कोटी रुपये प्राथमिक स्वरूपात, प्राथमिक आम्हाला या ठिकाणी मिळावेत यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला. माननीय कृषी मंत्री शरदराव पवार साहेब यांची भेट घेतली, मुख्यमंत्री तिथे जाऊन भेटले, विरोधी पक्ष नेत्यांसहित भेटून आपण विनंती करू असं ठरलं. वेळ मिळाला नाही नंतर, परंतु अध्यक्ष महोदय 3232 कोटी रुपयाचा प्रस्ताव त्या कालखंडात केल्यानंतर केंद्राकडनं आम्हाला मदत मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, यापूर्वी केंद्राने किती मदत केली आम्हाला, तर 574 कोटी रक्कम एवढी केंद्र सरकारने मंजूर केली.
अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार 3,232 कोटी हे तुम्हाला द्यायला तयार आहे होतं, पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी तुम्ही पाठवलेला जो प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय, तो त्रुटीपूर्ण प्रस्ताव असल्यामुळे केंद्राकडनं या राज्याला पैसा मिळाला नाही. माननीय केंद्रीय मंत्री शरद पवार साहेबांनी माहिती दिली की दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्याने दिलेला प्रस्ताव चुकीचा असल्यामुळे तातडीनं मदत मिळण्यास आम्हाला अडथळा आला, अडचण आली आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्यामुळे या राज्याला मिळणारा निधी आम्हाला मिळू शकला नाही. मी मगाशी सांगितलं हे नैसर्गिक आपत्ती नाही आहे, हे मानव निर्मित नाही आहे, हे तुम्ही निर्माण केलेली परिस्थिती आहे. चटके येतात, फटके येतात, दुष्काळ पडतो, नैसर्गिक आपत्ती येत राहतं, वादळ होत राहतं, हे होणार आहे. निसर्ग तुमच्या माझ्यामुळे ऐकणारा नाही आहे, पण हे होणार आहे हे माहिती असताना या संदर्भामध्ये तुम्ही हलगर्जीपणा केला. त्यामुळे केंद्र सरकारकडून येणारे 3,232 कोटी रुपये आम्हाला मिळू शकले नाही मिळाले. चला केंद्राकडनं नाही मिळालं तर तुम्ही तरी द्या. थोड्या रकमेसाठी 1,30,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करणारं महाराष्ट्र सरकार, 10,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या याच्यामध्ये आणणारं सरकार, 3,000 कोटीसाठी लाचारीसाठी केंद्र सरकारकडे जावं लागतं आम्हाला. दुष्काळ निवारणासाठी 3,000 कोटी द्यावं ही भीक तुम्हाला मागावी लागते केंद्र सरकारकडे. एका बाजूला आम्हाला सांगता राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, आम्ही दिवाळखोरीत गेलो नाही, कर्ज काढण्याची क्षमता आमची बाकी आहे, 2,70,000 कोटी रुपयाचं कर्ज असलं तरी आणखी कर्ज काढू, आमची ते ताकद आहे, फेडण्याची ताकद आहे. मग या ठिकाणी माननीय आर पाटील साहेब या 3,000 कोटीसाठी केंद्राकडे का लाचारीनं त्यांच्याकडे जातात? खर्च करा. पण मला माहिती आहे की तुमचं राज्य हे दिवाळखोरीकडे गेलेलं आहे, तुमच्या ठिकाणात पैसा नाही. आणि हा जर असता तुमच्याकडे अध्यक्ष महोदय तर 15 सप्टेंबरला ज्यावेळेस तुम्ही 123 तालुके दुष्काळी जाहीर केले आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचा जो GR तुमचा रेग्युलर नियमित GR जो आहे तो GR ज्यावेळेस ऍप्लिकेबल झाला आबा त्या कालखंडामध्ये आजपर्यंत त्या GR नुसार किती लोकांना सवलती मिळाल्या? काय पत्रामध्ये पडलं? GR तर आहे, स्टँडिंग GR आहे, नवीन काढायची आवश्यकता नाही, तो GR आजही ऍप्लिकेबल आहे. अजून या राज्यामध्ये कायम दुष्काळी तालुक्यांची घोषणा तुम्ही केलेली नाही. का नाही केले? कारण अंतिम आणीवारी तुमची यायची आहे. या डिसेंबर महिन्यात ती अंतिम आणीवारी आल्यानंतर तुम्ही दुष्काळ जाहीर करणार आहे. पण मला सांगा माननीय मंत्री महोदय पतंगराव कदम साहेब, आपण सिनियर मंत्री या ठिकाणी आहात, जो दुष्काळ तुमचा आहे टंचाई सदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कट करता कामा नये. आहे वीज मंडळ ऐकताय तुमचं? शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये 1/3 सवलत दिली पाहिजे. वीज मंडळानं ऐकलं तुमचं? या राज्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कट करणं चालू आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात 78,000 विजेचे कनेक्शन या वर्षभरामध्ये कपात करण्यात आले, कट करण्यात आले. अध्यक्ष महोदय, हा न्याय आहे शेतकऱ्यांचा? दुष्काळी तालुक्यांमधलं सांगतोय मी. ज्या तालुक्यात तुम्हाला पैसा असेल, ऊस असेल, नसेल त्या ठिकाणची परिस्थिती सांगत नाही. पण GR ला अर्थ काय आहे तुमच्या? या GR नुसार त्या ठिकाणी शेतसारा माफी असेल, शिक्षण करायची माफी आहे, किरकोळ माफी आहेत. परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे, कामाला हाताला काम दिलं पाहिजे. चारा टंचाई असेल तर छावण्या त्या ठिकाणी उघडल्या पाहिजे. त्याचबरोबरीला जलसंधारणाचे कामं प्रायोरिटीनं केले पाहिजे. त्याचबरोबरीला त्या ठिकाणी परिस्थिती अनुरूप जवळच्या जवळ त्याला काम दिलं पाहिजे. अनेक GR तुमचे आज काढलेले असताना अध्यक्ष महोदय त्या GRची अंमलबजावणी खाली होत नाही. माझी व्यथा नाही आहे, माझी आहेच, पण त्याबरोबर या सदस्यांची व्यथा माननीय शिंदे साहेबांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केली. मग अध्यक्ष महोदय हे सारं चालत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामधले दुष्काळाचे स्थिती भीषण आहे. माननीय आर पाटील साहेब ज्या ठिकाणी राहतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त दुष्काळ त्या परिसरामध्ये आहे. माननीय गणपतराव देशमुख ज्या तालुक्यामध्ये राहतात, सांगोला तालुक्यामध्ये 80,000 जनावरं शेतकऱ्याच्या छावण्यांमध्ये आहे. 80,000
काहीशी हजार जनावरं ज्यावेळेस छावण्यांमध्ये चाऱ्यासाठी जातात अध्यक्ष महोदय, तर परिस्थिती किती भीषण आहे याची कल्पना आपल्याला यायला पाहिजे होती. तुम्ही व्यवस्था केलेली आहे. हे असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी का सुधारणा होत नाही? का दुष्काळावर वारंवार चर्चा करून या ठिकाणी मतं मांडायची वेळ येऊन राहिलेली आहे? अध्यक्ष महोदय, डिसेंबर महिना उगार आला, डिसेंबर पासून जून पर्यंत तुम्हाला 6 महिने काढायचे आहे. अजून तुमचे GR नाही, अजून उपाययोजना नाही, अजून पैसा नाही, खालपर्यंत दिलेल्या सूचनांचं पालन होत नाही. आशेनं पाहतोय हे राज्य, या राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे, तुमच्या नाकर्तेपणामुळे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भागातला बहुसंख्य माणूस आमच्या छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशमध्ये स्थलांतरित व्हायला लागलेलं आहे. हे पुरोगामी राज्य आहे? जाऊन बघा नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये, जाऊन बघा नाशिकच्या सुरगाणा पेठ भागामध्ये हजारोच्या संख्येनं तिथला माणूस हा गुजरातमध्ये गेला. विचारा सुरेश धसांना, त्यांच्या तालुक्यातले, त्यांच्या जिल्ह्यामधले 30% 35% लोक ऊसाच्या निमित्तानं नाही. आबा, ऊस तोडणे मी समजू शकतो, पण रोजगाराच्या निमित्त महाराष्ट्र सोडून परप्रांतामध्ये जाताय, ही परिस्थिती तुम्हाला भूषणावर नाहीये. हे या राज्याला नाही मी समजू शकतो की या राज्यामध्ये एखादा 2 दिवस माझ्या शेतकऱ्यांना थांबावं लागलं असेल अन्न व्यवस्थांसाठी, एखादा 2 दिवस अन्नधान्य उशिरा मिळाला असेल, 4-8 दिवस विजेचं लोड शेडिंग मी समजू शकतो. पण या राज्यामध्ये जन्माला आला नागरिक या राज्य सोडून निव्वळ दुष्काळी परिस्थितीत, राज्याची साथ मिळत नाही, हाताला काम मिळत नाही, जनावरांना चारा मिळत नाही, म्हणून आपल्या चिल्ल्या-बाल्यांसहित बाहेरच्या प्रांतात जावं लागतं. याच्या इतकं दुर्दैव या राज्यामध्ये दुसरं नाही. हे कधी घडलं नाही, हे या महाराष्ट्रात घडलं नाही अध्यक्ष महोदय. मग यासाठी राज्य सरकारने आपली उदासीनता सोडली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी विनंती करणार आहे आपल्याला की यामध्ये अध्यक्ष महोदय तुमच्या GR नुसार पीक कर्जाला वसुली दिली, स्थगिती आहे का? स्थगिती शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला जे GR ने स्थगिती दिलेली आहे, टंचाईच्या स्थितीमध्ये आज जप्त्या येत आहे शेतकऱ्यांच्या घरावर. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये इथं काही नाही आहे. हे आसमाने आमच्यावर संकट आलं, त्याच्यामध्ये सुलतानी संकट सुरू झालं. घराघरामध्ये जप्त्या सुरू आहे, घराघरातले भांडे कुंडे काढताय. तो आधीच लाचार झालाय. वर पाहतोय, निसर्गानं तर त्याला साथ दिलीच नाही. सुलतानाकडे पाहतोय, सुलतानानं सुलतानी दाखवून दिलेली आहे. मला सांगावं हर्षवर्धन पाटील साहेब, या राज्यभरामध्ये तुम्ही काढलेल्या GRची अंमलबजावणी होते आहे का? का जबरदस्तीनं कर्जाची वसुली केली? तर का सावकाराकडे शेतकऱ्याला जावं लागत आहे? का जावं लागतं? तुमच्यामुळे जावं लागतं. या सरकारमुळे सावकाराकडे जावं लागतं. हे सावकारांना प्रोत्साहन देत अशी स्थिती आहे. 4 वर्ष झाले या राज्यामध्ये सावकारी प्रतिबंधक कायदा जो आहे तो 4 वर्ष झाले तुम्ही मंजूर करू शकला नाही. या सभागृहामध्ये माननीय आबांनी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलणार त्या सावकाराला सांगितलं, कुठं कोपर गेलं कुठे ढोपर राहिलाय. आता काय नाही होत तुमच्याने? टिंगल करता शेतकऱ्याची तुम्ही. सावकारी नियंत्रक कायदा आणता आणला, मंजूर झाला, सभागृहामध्ये मंजूर झालेले कायदे जर केंद्र सरकारकडून माननीय राष्ट्रपतींकडून मंजूर होऊन येत नसतील, 4-4 वेळा 5-5 वेळा परत येत असतील, त्याच्यामध्ये सरकार जर त्रुटी ठेवत असेल, हा दोष त्या शेतकऱ्याचा आहे. तुमची नियत नाही आहे, यांची नियत नाही आहे. सावकाराला साथ देण्यासाठी तुम्ही हे करता आहात. आणि हे करत असताना अध्यक्ष महोदय, ह्यासाठी नाही, निसर्गानं नाही मारलं. आम्हाला मारायचं तो मारेल. आम्ही जाऊ प्रार्थना करायला, देवाकडे जाऊ, पांडुरंगाकडे जाऊ. हर्षवर्धन पाटलांनी किती आम्हाला म्हटलं अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक आणून तुम्हाला बंदी घालू, तरी आम्ही करू. आम्ही हे करणार. जाणार कुणाकडे? तुमच्याकडे येऊन न्याय मिळत नाही तर मग दुसरा आहे कोण? मग अध्यक्ष महोदय, का सावकार नियंत्रण बिल तुम्ही मंजूर करू शकला नाहीत? का या ठिकाणी राज्यातल्या शेतकऱ्यांना सावकाराकडे जावं लागतं, कर्ज काढावं लागतं, आत्महत्या करावं लागतात? ज्याच्यामुळे हे सरकार जबाबदार नाहीये. कुणाला दोष द्यायचा? याचा दुष्काळाचा दोष निसर्गाला देता देता तुमचं काहीच नाही आहे जबाबदारी. आणि या जबाबदाऱ्या तुम्ही पार पडत नाही अध्यक्ष महोदय. म्हणून या राज्यामधला शेतकरी अधिकच्या अडचणीत आहे. मला सांगा अध्यक्ष महोदय,
की विधेयक कधीपर्यंत तुम्ही आणणार आहात सावकारीचं, हे मला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, चाऱ्याचे जसे टंचाई त्यांनी त्या भागामधल्या शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा व्यक्त केली, पण पिण्याच्या सामानाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत ज्या ज्या योजना तुम्ही केल्या हा एक भाग, नवीन योजना करायचा दुसरा भाग, टँकरने पाणी आणायचा हा तिसरा भाग, आणि आहे ते पाणी कसं पुढच्या कालखंडामध्ये जिरवायचं याचं नियोजन करणं हा चौथा भाग. अध्यक्ष महोदय, काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं, विहिरीची पातळी कमी झाली, जलसाठ्याचा जलस्रोत कमी झाले, पण काही ठिकाणी पाणी शिल्लक आहे, तिथून पाणी आणायचं आहे, टंचाईची परिस्थिती आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, पण इलेक्ट्रिक बिल भरलं नाही म्हणून शेकडो पिण्याच्या पाण्याचे योजनांचे कनेक्शन सरकारने तोडून टाकलेले आहे. पाणी आहे, पाईपलाईन आहे, चालू आहे, पण बिल भरलं नाही. मेले तरी चालेल, तहान लागले मेले तरी, कोरडे मेले तरी चालेल, झालं तिकडे आग लागले तर चालेल, पण माझं बिल भरल्याशिवाय तुझ्या पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन सुरू होऊ देणार नाही. ही धारणा वीज मंडळानं घेतल्यामुळे या महाराष्ट्रामुळे तुम्ही दुष्काळी परिस्थिती आहे. हे खरं नाही आहे, हे खोटं आहे तर सांगा. वीज मंत्र्यांनी पळून गेलेत, ते इथून पळून गेले म्हणणार, निघून गेलेत. होते वीज मंत्री इथं, आता राज्यमंत्री आहेत. मी सांगतो ते खोटं आहे. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तुम्ही तोडू नका असं वारंवार या सभागृहामध्ये सातत्यानं सांगितलं. मागच्या अधिवेशनात, जुलैच्या अधिवेशनात हा प्रश्न मी उपस्थित केला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला उत्तर दिलं. मी त्यांना सांगितलं आमच्याकडे रिजनल वॉटर सप्लाय स्कीम्स आहे, 81 गावांची योजना आहे, अंमळनेरची 51 गावांची योजना आहे, राज्यभरात अशा अनेक योजना आहे. या 5 गावांच्या आहे, 7 गावांच्या आहे, 10 गावांच्या आहे, 20 गावांच्या आहे. त्या ठिकाणी इतकं बिल भरू शकले नाही, त्या ठिकाणी किमान तिथलं कनेक्शन करू नका, किमान करू नका. हो सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला मला, या सभागृहात दिला की असा एकही कनेक्शन कट केला जाणार नाही. माननीय पतंगराव कदम साहेब बसले होते, त्यांच्याकडून मी उत्तर परत वदवून घेतलं, साक्ष राहावी म्हणून. पतंगराव कदम साहेबांनी सांगितलं की ते सांगा की हो पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन आम्ही कट होऊ देणार नाही, तशा सूचना आम्ही वीज मंडळाला देऊ. हे तुम्ही सांगितलं की नाही? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पतंगराव कदम साहेब तुम्ही सांगितलं, पण काय झालं शेवटी? ते मांजराला उंदराची साक्ष असा प्रकार झाला. नाही, मला एक सांगायचं आहे, या सरकारला काय झालंय? काय वीज मंडळ दिवाळखोरीत आहे, खड्ड्यात गेला, ते भ्रष्टाचारानं संपला हे मला माहिती आहे, परंतु कमीत कमी अरे पिण्याच्या पाण्यासाठी तरी कनेक्शन कट करू नका, एवढी हात जोडून विनंती तुम्हाला वारंवार केल्यानंतर एवढी दया तुम्हाला येत नाही? सांगा मला उद्या या सभागृहामध्ये सरकारनं आश्वस्त करावं की पिण्याच्या पाण्याच्या योजनांचं जर बिल थकलं असेल तर निदान जुलैपर्यंत पाऊस पडेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कनेक्शन कट करणार नाही. पिण्याच्या पाण्याची जबाबदारी तुमची आहे. मी सरकारला वारंवार सांगतो, कट केलाय कनेक्शन त्या ठिकाणी मला टँकर द्या. मला माहिती आहे, माझ्या मतदारसंघातलं उदाहरण माझ्या समोर आहे. 81 गावांची एक योजना आहे. त्या 81 गावांच्या योजनेमध्ये 2 लाख लोकांना पाणी मिळत आहे, आणि त्या 2 लाख लोकांसाठी तुम्ही कनेक्शन कट केल्यावर मी सांगितलं सरकारला, ठीक आहे कनेक्शन कट तो कट. मदत व पुनर्वसन विभागाने, जिल्हाधिकाऱ्याने मला या 81 गावांना टँकर द्यावे. 150 टँकर लागत आहेत. तुम्ही का टँकरही द्यायला तयार नाही? टँकरही देत नाही तर एवढे 150 टँकर द्यायचे? धरणात पाणी आहे, लाईन नाही आहे, मग एका बाजूला टँकरही द्यायचे नाही, दुसऱ्या बाजूला पाण्याचं कनेक्शनही कट करायचं. अध्यक्ष महोदय, प्यायचं कुठून पाणी? हो, ज्या ठिकाणी सुदैवानं पाणी आहे त्या ठिकाणची ही स्थिती आहे. पण मराठवाड्यासारख्या परिस्थिती वाईट आहे. मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय पाणी असलं तरी आणायचं कुठून? टँकर आहे, सारं आहे, पण ते टँकर फीड करण्यासाठी साठा नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रेल्वेनं पाणी आणू. ही परिस्थिती या राज्यामध्ये कधी नव्हती आली. रेल्वेने पाणी आणू आणि टँकरने पाणी देऊ हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या तोंडून
जे शब्द आले त्यावेळेस वेदना झाल्या की ही स्थिती या पुरोगामी राज्यात, जे राज्य प्रथम क्रमांकाचं होतं, ज्या राज्यानं प्रगतीच्या दिशेनं अनेक वर्ष वाटचाल केले, ज्या राज्याचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईक, शरद पवार साहेबांनी केलं, असे मान्यवर नेते या राज्यामध्ये असताना या राज्याची ही परिस्थिती की आम्हाला रेल्वेने पाणी द्यावं लागतं, टँकरने पाणी द्यावं लागतं. मग इतक्या वर्षामध्ये ह्या सिंचनावर या जलसंधारणावर दिलेला पैसा गेला कुठे? मराठवाड्यात रेल्वे लाईन नाही म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल टँकरनं पाणी देऊ, रेल्वेनं देऊ. पण रेल्वे तर पाहिजे. बरं ठीक आहे, जे आता नवीन टाकतील तेव्हा येतील. पण हा विषय नाही आहे, हे चिंता करण्यासारखे विषय नाही आहे. जनावर आज कसाईखान्याकडे जाऊन राहिलेल्या हजारोच्या संख्येनं जात आहे. बैलांची संख्या कमी झाल्याचं माननीय चव्हाण साहेबांनी काल सांगितलं. हे तर वारंवार आम्ही सांगत होतो की या राज्यामधलं पशुधन कमी होत आहे. त्यांनी सांगितलं चुकीचे आकडे आहे. या राज्यामधलं पशुधन कमी होत नाही आहे, फक्त बैलांची संख्या कमी झालेली आहे. कोंबड्या वाढल्या, डुकरं वाढले, मांजरं वाढले, कुत्रे वाढले, पण बैल कमी झाले. अध्यक्ष महोदय, प्राण्यांची संख्या कमी होते का जास्त होते हा विषय नाही आहे. या प्राण्यांना वाचवण्यासाठी बोके वाढले, मांजरे वाढल्या, बोके वाढले. अरे बोके इथपर्यंत पोहोचले. हाँ, 100 चूहे खा के बिल्ली हज को चली. चला, दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा बाद में. कौन राजवंश है और कौवा है दिखेगा. पण या वर्ष हा विषयच आहे, दुष्काळाचा विषय आहे. अब तुम्ही डायव्हर्ट केला. मी मांजर म्हणायचो, आबा भोका म्हणायचे. हो, सुपारी घेणारे बोकाट. कोणी घेतली ते माहित नाही. आमच्याकडे जनावरांच्या छावण्या नाही, त्यामुळे त्याची शेणही नाही, त्यामुळे त्याच्यात घोटाळा करण्याचा प्रश्नही नाही. चला पुढच्या विषयाकडे जाऊ. पण अध्यक्ष महोदय, इतक्या वर्षामध्ये जर या सिंचनाच्या व्यवस्था झाल्या असत्या आर पाटील साहेब, तर काही प्रमाणात लाभ झाला असता की नाही मला सांगा. तुम्ही डबल आर आहात, आर 3R योजना येऊन 4 वर्ष झाले की नाही. केंद्र सरकारची 3R योजना 4 वर्षापूर्वी झाली. ज्या दिवशी नेटवर आले, ज्या दिवशी वेबसाईटवर सारे कागदपत्र आले, अध्यक्ष महोदय, योगायोगानं त्या दिवशीच मी ती पाहिली. योगायोगानं, काय माहित नाही, पण ती त्यांनी केंद्र सरकारने लॉन्च केल्यानंतर ती पाहिली. आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर मी म्हटलं काहीतरी नवीन योजना सरकारची आलेली आहे. आमच्या इरिगेशनच्या इंजिनियरला 3 वर्षापूर्वी सांगितलं बघ काहीतरी आलेलं आहे. त्यांनी त्याचा तपास केला आणि अध्यक्ष महोदय, हो म्हणजे फार चांगली योजना आपल्या राज्याला दिलेली आहे, दिल्लीमध्ये सरकारने दिलेली आहे. खऱ्या अर्थानं दिल्ली सरकारने पुढाकार घेतला त्याच्यामध्ये. आणि पहिला प्रस्ताव या राज्यामधला, पहिला प्रस्ताव त्याच दिवशी बसून काय माहिती घेऊन या राज्यामधला पहिला प्रस्ताव जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही तयार केला. त्याचा पाठपुरावा केला. माननीय जलसंधारण मंत्र्यांनी आम्हाला मदत केली. त्यांच्या माध्यमातून आर पाटील आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी मदत केली आणि त्या दृष्टीनं तो दिल्लीपर्यंत गेला. दिल्लीने फटक्यामध्ये 55 कोटी मंजूर केले एका जिल्ह्याला आणि सांगितलं त्या ठिकाणी की 200 कोटी रुपयाचे जरी आले प्रस्ताव आम्ही तुम्हाला देऊ, पैसे पाठवून देतो म्हणून पत्र आलं आम्हाला. अध्यक्ष महोदय, 3 वर्ष झाले या ठिकाणी सरकारने आम्हाला पैसा लगेच दिला, जलसंधारण मंत्र्यांनी. पण 3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय पुढचा पैसा तुमच्याकडनं रिलीज झाला नाही. जो आहे तो खर्च करायला तुम्ही परवानगी दिली नाही. वारंवार मी स्वतः जाऊन आलो. अरे पैसे तर आहे, जिल्हा परिषदला तुम्ही जमा केलेले, तुमच्या एका केंद्राचा या वादात पडू नका, पण मला काम करायला परवानगी द्या. जर पैसे आलेले आहे काम करायला, मला 2 वर्ष झाले तुमच्याकडे जाऊन परवानगी मिळत नाही. या राज्यामधल्या सगळ्या जिल्हा परिषदांना आपण त्यांच्याकडनं प्रस्ताव घेऊन केंद्राकडे पाठवू शकलो नाही. ज्यांनी पाठवले त्यांचे मंजूर करण्यासाठी प्रयत्न झाले नाही. केंद्रानं पैसा द्यायचा ठरवल्यानंतरही या राज्यामध्ये पैसा येऊ शकला नाही. आहे तो पैसा खर्च करायला 2 वर्ष झाले तुम्ही परवानगी दिली नाही. कदाचित RRच असले तर होईल, डबल R 3Rचा पैसा मिळणार नाही असं धोरण सरकारचं आहे का? काय चूक आहे याच्यात? निसर्गाने अडवलं, हे ज्या प्रशासनिक चूक आहे, सरकारची चूक आहे.
मग अध्यक्ष महोदय, अशा रीतीने जर तुम्ही हे करत असाल तर या राज्यातला दुष्काळ जाणार नाही. विखे पाटील साहेब, या राज्यामधला दुष्काळ अशानं जाणार नाही आहे. नुसते आणेवारी केले, टक्केवारी केले, कर्ज माफ केलं, फी माफ केले, हे या एवढ्या छोट्या तुटपुंज्या उपाययोजना यांच्यामुळे त्या शेतकऱ्याला किंवा त्या याला लाभ होणार नाही आहे. अध्यक्ष महोदय, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन अशा स्वरूपात योजना तुम्हाला घ्याव्या लागतील. दीर्घकालीन योजनाही प्रामाणिकपणे तुम्हाला राबवाव्या लागतील. केंद्राची मदत घ्या, NGOची मदत घ्या, सरकारची मदत घ्या, पण त्या माध्यमातनं या पाण्याच्यासाठी उपाययोजना करा. पण आत्ताचं काय, हे सगळं झालं, पण आजच्या परिस्थितीशी मुकाबला कसा करायचा. मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अजून 6-7 महिने माझ्याकडे आहे. काय व्यवस्था आहे तुमच्या? टँकर लावायचे अधिकार BDO आणि सभापतींना देण्यात आलेले. छोट काय दिले नाही? टँकर लावायचे अधिकार खालपर्यंत तुम्ही दिलेले नाही. कारण मी अजून भांडतोय माझ्या तालुक्यांना द्या म्हणून, पाणी द्या, पाणी द्या, टँकर द्या, नाही दिले. कलेक्टर BDO, माझा कलेक्टर दम भरतो खाली म्हणतो टँकरच्या प्रस्ताव जर BDO कलेक्टरने पाठवल्या तुमच्यावर कारवाई करेल. मी कलेक्टरला म्हटलं का करशील कारवाई? चूक आहे त्यांचे? नाही म्हणा साहेब, तिथे 81 गावांची योजना आहे, पाणी असताना टँकर मागवता. अरे म्हटलं ते बिल कट झालं ना कनेक्शन, तुम्हीच तर स्वतः प्रयत्न करताय. तो ना मी करतोय. मग म्हटलं तर एक तर कनेक्शन जोडा, नाही तर टँकर द्या. नाही नाही म्हणे ते देता येणार नाही, पैसा नाही आमच्याकडे. म्हटलं पैसा कसा नाही आहे? टँकरसाठी काय कमी पैसे दिले काय? मला माहिती आहे राज्य दिवाळखोरीत आहे, टँकरलाही तुम्ही पैसे देऊ शकत नाही, डिझेलला नाही. दुष्काळी परिस्थितीत सामना करण्यासाठी ज्या प्रशासनानं धावायला पाहिजे, पळायला पाहिजे, त्या ठिकाणी त्याच्या गाड्यांना या सरकारने डिझेल दिलं नाही. मला सांगा, ग्रामविकास मंत्र्यांनी या ठिकाणी आहे का BDOच्या गाड्यांना डिझेल? सांगा महसूल मंत्र्यांनी आहे डिझेल, पेट्रोल डिझेल? आता या सप्लिमेंटरी डिमांड मध्ये डिझेलसाठी पैसा मागायची वेळ होते. वा रे वा सरकार, कहा चले तुम. डिझेलसाठी सप्लिमेंटरी डिमांड पहिल्यांदाच मधुकर आपला माननीय थोरात साहेब, हे पहिल्यांदा अनुभवलं मी की राज्य सरकार डिझेलसाठी सप्लिमेंटरी डिमांड मध्ये 400 कोटी रुपयाची मागणी करत आहे. तहसीलदारांच्या, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आश्वस्त करा मला या संदर्भामध्ये की जुलैपर्यंत, ऑगस्टपर्यंत पाऊस पडेपर्यंत, परिस्थिती सुधारेपर्यंत कोणताही वाहन डिझेल विना थांबणार नाही, कोणताही टँकर डिझेल विना थांबणार नाही. त्या ठिकाणी डिझेलच्या व्यवस्था होतील, ड्रायव्हरच्या व्यवस्था होतील, अतिरिक्त गाड्यांच्या व्यवस्था होतील. ज्या ठिकाणी गाड्या नाही आहेत त्या ठिकाणी भाड्यानं गाड्या घ्यायची परवानगी दिली जाईल. ज्या ठिकाणी ड्रायव्हर नाही आहे तिथे कंत्राट बेसिसवर महिन्यानं तुम्ही पगारानं 6 महिने तरी ड्रायव्हर लावायची आम्हाला परवानगी दिली जाईल. पण यंत्रणा खालची आम्ही वेगवान करू, हे आश्वासन सभागृहामध्ये तुम्ही देणार आहात का? अध्यक्ष महोदय, टँकर नाही आहे, हातपंप नाही आहे दुरुस्त करायला. तालुका पातळीवर हातपंप दुरुस्त करायची यंत्रणा आहे तुमच्याकडे? जे होती ती यंत्रणा गेली. अध्यक्ष महोदय, हातपंप रिपेअर करण्याच्या संदर्भामध्ये तालुका पातळीवरचे युनिट प्रत्येक तालुका पातळीवर 2, 3, 4 तरी असले पाहिजे. हातपंप बिघडला त्या ठिकाणी तो गेला पाहिजे. अलीकडच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय, GSDच्या माध्यमातून ज्यावेळेस हातपंप आम्ही करायला लागलो, 200 फुटापर्यंतची मर्यादा आहे. 200 फुटापर्यंतच पाणी आता लागत नाही. आबा मला माहिती आहे की पाण्याची पातळी खोल जाऊ नये म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी 300 फूट, 250 फूट, 400 फुटावर पाणी येता येईल अशा ठिकाणी पाण्यासाठी किमान GSDचे जे नियम आहे ते 100 फूट तरी शिथिल करण्याची आवश्यकता आहे. 100 फूट तरी करा, हातपंपाने तरी पाणी मिळू द्या. आणि ज्या ठिकाणी हातपंप दिलेला आहे, पाणी खोल गेलेलं आहे, अशा ठिकाणी निदान ड्युएल पंपाची जी योजना आहे ती राबवता आली पाहिजे. इलेक्ट्रिकचे पंप त्यासाठी गेले पाहिजे, पण हातपंप दुरुस्तीची यंत्रणा नाही. टँकर बिघडला रे बिघडला की तो मध्येच पडून राहतो. टँकरच्या योजना आहेत, तुमच्याकडे टँकर नाही आहे. या राज्यामध्ये एवढे टँकर नाही आहे की जे मागणीनुसार तुम्ही 6 महिन्यात देऊ शकाल. मग याचं नियोजन केलं आहे का टँकरचं? पण टँकरचं नियोजन नाही आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी त्या ठिकाणीच्या व्यवस्था करण्यासाठी द्या. मला सांगू इच्छितो, इथं विखे पाटील साहेब बसले आहे, मी आपल्याला प्रश्न विचारतो. मी केंद्र सरकारला दोष देऊ इच्छिते, जरी तुमच्या पक्षाचं असलं तरी. केंद्राने या ठिकाणी पैसा दिला, महात्मा फुले जल अभियान अंतर्गत तुम्ही तो पैसा खालपर्यंत पाठवला. अनेक तालुक्यांना, टंचाईग्रस्त तालुक्यांना तो पैसा मिळाला.
काही तालुक्यांपर्यंत त्या कामांची सुरुवात करावं असा आग्रही झाला. मी आज रात्रीखाली माहिती घ्या, रात्रीखाली, की जो पहिला हप्ता तुम्ही 48 लाखाचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाठवला प्रत्येक तालुक्यांना, आणि त्याची मुदत दिली होती तुम्ही 31 ऑक्टोबरच्या आधी कामं झाले पाहिजे. गाळ काढणे असेल, बांध बांधणे असेल, त्याच्यात दुरुस्ती असेल, खोलीकरण असेल, किती कामं झाले? नाही झाले. कामं न झाले, पैसा खर्च न झाल्यामुळे पुढचा हप्ता न देता आला तुम्हाला. पैसा आहे पण काम झालं नाही. काम झालं नाही. या राज्यभरामध्ये जो पैसा तुम्ही प्रत्येक तालुक्याला देऊन ठेवलेला 48,50,000 तो खर्च होऊ शकला नाही. चूक कुणाची आहे? केंद्राने पैसा नाही दिला तुम्हाला. तुमच्याकडे पैसे आलेत, डीपीपी क्षेत्रासाठी तुम्हाला पैसे दिले केंद्राने, खर्च झाला या राज्यामध्ये? सांगावं तुम्ही. यंत्रणा नाही. डीपीपी क्षेत्रासाठी अध्यक्ष महोदय 2-2 कोटी रुपये, 2-2 कोटी रुपये, 3-3 कोटी रुपये केंद्राने दिले. पैसा येऊन गेला, त्या भागात गेला, काही गावांना गेला, गाव समित्या तयार झाल्या नाही, पैसा खर्च झाला नाही. पैसा आल्यानंतर खर्च होत नाही, हा दोष कुणाचा आहे? जनतेचा आहे. प्रशासनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय व्हायला पाहिजे होतं, पण प्रशासनावर तुमचं नियंत्रण राहिलेलं. तुमचं कोणी ऐकत नाही, आता कोणी धाकात नाही आहे. पांढरेसारखा माणूसही या ठिकाणी पत्र लिहून सांगतो की हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यामध्ये सत्ता देऊ नका, हे दरोडेखोर आहे. हा माझा शब्द नाही आहे, तो पांढरेचा शब्द आहे. त्याच्यावर म्हणजे एक अधिकारी खालचा, तुमच्या हाताखालचा अधिकारी म्हणतो माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे सत्ता देऊ नका, हे दरोडेखोर आहे, भस्मासूर आहे, आणि या भस्मासुराच्या हातात सत्ता देऊ नका, असं त्याने पत्र सरकारला लिहिलं. भस्मासूर शब्द लिहिला त्याच्यात. हो आहे ना, माझ्याकडे पत्र आहे. कारण पहिली कॉपी मलाच देतात विरोधी पक्ष म्हणून. मी सांगत नाही त्याला लिहि असं, पण ते मला देतात. पण अध्यक्ष महोदय, हे भस्मासूर आहे असा एक अधिकारी खाली सांगतो, तरी अशा भस्मासुराला परत आपण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आणून बसवतोस की नाही? मी बसतोच. ते खोटं माझं असलं तर मला सांगा, तुम्ही मागे घेईन, माफी मागेन. पण जे आहे सत्य ते तर मांडलंच पाहिजे, जे आहे खरं ते तर सांगितलंच पाहिजे. मग अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांवर नियंत्रण आहे तुमचं. प्रशासन एक धाक आहे. या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, ही दुष्काळासारखी स्थिती ही तुमच्यामुळे निर्माण झालेली स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे अध्यक्ष महोदय, की रोजगार हमीच्या रस्त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये किती कामं सुरू आहे, सेल्फवर किती आहे, किती काम आहे, MREGचा किती पैसा खर्च झालेला आहे, काय नाही, कुठे काय त्याचा लेखाजोखा आमच्याकडे नाही. हे माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी हेतू पुरस्कार, जाणीव पुरस्कार या राज्यामधला रोजगार हमीचा कायदा हा स्क्रॅप करून टाकला, जाणीवपूर्वक केला असं आता मला वाटायला लागलं. त्यांचा हेतू काय होता माहिती नाही, पण स्क्रॅप केला. पैसे गेले, शिल्लक ठेवू सांगितलं, पैसे गेले, तेही पैसे दुसरीकडे खर्च केले. मग अध्यक्ष महोदय, रोजगार हमी योजनेची ही परिस्थिती आज आपल्याकडे आहे. टँकरच्या संदर्भामधली ही परिस्थिती आहे. TPWSच्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे अध्यक्ष महोदय, ढोबळे साहेबांना विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, TPWSच्या संदर्भामध्ये तातडीने ज्या ठिकाणी असेल पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी तरी ते मंजुरी मिळाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याच्या मिटिंगात दैनंदिन झाल्या पाहिजे. CO कलेक्टर आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी, तुमचे अधिकारी यांनी मिळून TPWS मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन खरोखर ज्या ठिकाणी पाणी देता येईल, टँकर टाळता येईल अशा ठिकाणी तरी ते देण्याची आवश्यकता आहे. मी ढोबळे साहेबांना विनंती करणार आहे या संदर्भामध्ये, की या ज्या योजना आहेत त्या तुमच्याकडे भारत निर्माणच्या असतील, त्या संदर्भामधल्या जल स्वराज्य योजनेखालच्या असतील, अन्य योजना ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्या योजना लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनात पैसा दिलेला आहे, मंजुरी झालेली आहे. फक्त त्या कामं पाणी आहे अशा ठिकाणी या कामं मंजूर होण्यासाठी एक आढावा घ्या. ज्या ठिकाणी गैरव्यवहार केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, FIR दर्ज करा. हा त्याच्यावर सोडू नका त्याला, पण गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणं हा एक गुन्हेगारी स्वरूपाचा, अशा स्वरूपाचा गुन्हा आहे. त्या गावाला पैसे दिले, पाईपलाईनसाठी दिले, सगळे दिले, आणि तुमच्या हलगर्जीपणामुळे जर त्या गावाला प्यायला पाणी मिळत नसेल तर हा एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि अशा स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय त्या योजनांना पुढाकार घेऊन तुम्ही घ्या. अध्यक्ष महोदय, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा, लोहारा तालुक्यातील रोजगार हमीचे कामं सारेचे सारे बंद आहे. कारण जिल्हाधिकारी कामास मान्यता देत नाही आणि तहसीलदारांना सांगतात की कामं बंद ठेवा. रोजगार हमी योजनेचे मंत्री जर या ठिकाणी असतील, MREGS रोजगार हमी मंत्री दिसत नाही या ठिकाणी.
पण कुणीतरी नोंद घ्यावी. डझनभर मंत्री बसले आहेत, एखाद्यानं नोंद घ्यावी. या ठिकाणी अर्धा डझन आहे. पण की या ठिकाणी अध्यक्ष महोदय ही परिस्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी का सांगावं? उद्या भाषणामध्ये खुलासा केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव मधल्या लोहारा तालुक्यामध्ये लोहारा गावातील रोजगार हमीसाठी मजूर जात आहे, हाताला काम द्या म्हणून फिरताय, पण कलेक्टर दम भरताय, नाही मंजूर करायचा. तहसीलदारला दम भरताय, नाही सुरू करायचं. का नको? मागेल त्याला काम. ही योजना आहे तुमची. मग अशा ठिकाणी अडथळे आणणारा कोण आहे? जिल्हाधिकारी काढलाय. कोण आहे तहसीलदार की ज्या ठिकाणी नियमात असताना, कायद्यात असताना त्या मजुरांच्या हाताला काम देत नाही? मरायचं त्यांनी, आत्महत्या करायच्या. या संदर्भामध्ये वस्तुनिष्ठ माहिती अध्यक्ष महोदय मला दिली तर मी आपला आभारी राहील. कोणी नोंद घेतलं तर त्यापेक्षा मी जास्त आभारी राहील की कुणीतरी लिहित आहे, कुणीतरी नोंद घेत आहे. मला आनंद वाटेल. अधिकाऱ्यांवर नका देऊ, मंत्र्यांनी काही थोडं डोकं घातलं पाहिजे, आपणही त्याच्यात घेतलं पाहिजे. जसं ढोबळे साहेब आहे, प्राध्यापक माणूस आहे, लिहून राहिलेलं आहे. आम्हाला तेवढंच समाधान आहे. कारवाई हो का ना हो, पण लिहिल्याचं समाधान आम्हाला वाटतंय. नाही ते मला माहित आहे, कविता बिविताने पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, फार चांगले कामं केलेत, अनेक योजनांना त्यांनी मंजुरी दिली. भले त्या सुरू झाल्या नाही, पण मंजुरी दिली. मग अध्यक्ष महोदय, अशा स्थितीमध्ये हे दुष्काळी स्थिती आहे. पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये दुष्काळी परिस्थितीचा तुम्ही त्या ठिकाणी समावेश केला आहे का? मी आपल्यालाही विचारू इच्छितो. जर दरवर्षी कुठे ना कुठे दुष्काळ येतोय, कुठे ना कुठे 50 पैशाच्या आत आणेवारी आहे. संपूर्ण दुष्काळी गावं ज्या ठिकाणी 50 पैशाच्या आत आणेवारी आहे, अशा गावांना पीक विमा योजनेचा 100% लाभ होण्याच्या दृष्टिकोनातनं तुमचे काय प्रयत्न आहेत? नुसते आणेवारीची पद्धत, पिकाची पद्धत, या पिकाला त्या पिकाला असं न करता अध्यक्ष महोदय, त्या सर्वांना 50 पैशाच्या आत आणेवारी असेल तर प्रत्येक खातेदार शेतकऱ्याला या योजनेचा लाभ झाला. नुकसान तर झालं आहे, बियाणं गेलंय, खतं टाकून झालेलं आहे, आशेनं सगळा संपलाय, मजुरी लागून गेली आहे, प्राथमिक स्वरूपाचा खर्च गेला, कर्जामध्ये शेतकरी बुडाला, सहकाराचं कर्ज त्याला देता येत नाही. अशा स्थितीमध्ये किमान या पीक विमा योजनेचा आधार त्याला जर मिळाला तर त्या माध्यमातून त्याचं जे बुडालेलं उत्पन्न आहे त्यातला काही हिस्सा तर त्याला मिळू शकेल. पण अध्यक्ष महोदय, पीक विमा योजनेचे निकष जे आहे ते जटिल करून ठेवले. एका बाजूला योजना झाली, पण दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाच्या अटी घालण्यात आल्या की त्याचा सार्वत्रिक लाभ सर्वांना होऊ शकत नाही. त्याच ठिकाणी सर्कल वाईज, त्या ठिकाणी पर्जन्यमान, त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणची आणेवारी, इतक्या अटी त्याच्यामध्ये घालून ठेवलेल्या अध्यक्ष महोदय की त्या पीक विमा योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला होत नाही. म्हणजे विनंती राहणार आहे, लागला तर हप्त्यावाढ करा. एखादी असे सर्वंकष पीक विमा योजना आणा की त्याच्यामध्ये 500-1000 रुपये जास्तीचे गेले सरकारचे तरी चालतील, पण या अटी शिथिल करून सार्वत्रिक लाभ होईल अशा स्वरूपाचा आधार, अशी व्यवस्था त्या संदर्भामध्ये करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी आपल्या या दुष्काळाच्या संदर्भामध्ये बऱ्याचदा राजकारण केलं जातं. खालच्या पातळीचा विषय आहे, पण याच्या पलीकडे जाऊन कधी सभापती दुसरा असतो, कधी तहसीलदार कोणीतरी नेत्याचा जवळचा असतो, आणि एखाद्याला द्यायचंच नाही टँकर नाही पाठवत. अशा ठिकाणी जर तक्रारी आल्या तर त्या गांभीर्यानं त्या तक्रारीची नोंद घेऊन कोणतंही राजकारण न करता आवश्यकतेनुसार ते मिळालं पाहिजे, यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. आणि यामध्ये अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, कोणत्याही प्रस्ताव आता वरच्या पातळीवर जाता कामा नये. त्या आयुक्ताकडे सुद्धा जाऊ नये. आयुक्ताचे सुद्धा अधिकार जिल्हाधिकाऱ्यापर्यंत केंद्र केले पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार प्रांताला किंवा तहसीलदारपर्यंत दिले पाहिजेत. वारंवार प्रस्तावाच्या छाननीसाठी आणि मंजुरीसाठी आयुक्त लेव्हलला किंवा मंत्रालय पातळीवर जाता कामा नये, याची काळजी आपण घेतली. मंत्रालय पातळीवर आता यायची गरज नाही आहे, परंतु जे खाली आहे तेही अधिकार अधिक खालीपर्यंत कसे जातील आणि त्याच्यावर कशा रीतीनं प्रायोरिटीनं आपल्याला मंजुरी देता येईल. मग ते रोजगार हमीचे असतील, ते पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले असतील, ते टँकरच्या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये असतील, हे केलं पाहिजे. आणि यामधून अध्यक्ष महोदय, आज मी वीज मंत्री या ठिकाणी आहेत, मी आपल्याला सांगणार आहे, राजेंद्रजी हे करा, काय वाटेल ते झालं, दुनिया इकडचे तिकडे हो जाय, पण पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडू देऊ नका. आज त्या पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शन तोडायचे नाही,
आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय, ज्या मोठ्या गावांच्या योजना आहे, ज्या रिजनल वॉटर सप्लाय स्कीम आहे, 3 गावांच्या 10 गावांच्या 50 गावांच्या, याच्यावर लोड शेडिंग सुरू केलं. अध्यक्ष महोदय, किमान पिण्याच्या पाण्याच्या रिजनल वॉटर सप्लाय स्कीम असतील त्याच्यामधलं लोड शेडिंग मधून ते मुक्त करा. 10 लाख लोक, 5 लाख लोक ज्या ठिकाणी पाणी पितात, 2 लाख लोक ज्याच्यावरून पाण्यासाठी जातात, त्या ठिकाणी 16 तासाचं लोड शेडिंग तुम्ही द्यायला लागलं तर हा तुमची काही कृत्रिम टंचाई तुम्ही निर्माण करता आहात. वीज मंडळ हे नाही करू शकत का? हा, आबांच्याकडचे झाले तर नियम काय? वीज मंडळाचा नियम सर्वांनाच आहे. ते आबा नाही नाही, ते आर आबांनी नाथा भाऊनी कोणी ओळखत नाही. बाबा त्या कुछ नाही, हम खड्डे में जा रहे हैं. 7,000 कोटी रुपयाचं नुकसान आमच्या वीज कंपनीला आलाय. भ्रष्टाचार आमच्याकडे काय कमी झालाय काय? तुम्ही सिंचनावर ओरडता, वीज मंडळावर का ओरडत नाही? असे काही अधिकारी मला सांगतात की वीज मंडळात सर्वात जास्त भ्रष्टाचार तुम्ही का बोलत नाही म्हणे याच्यावर आले एवढं. आणि मग ते भरपाई काढण्यासाठी कनेक्शन कट करा क्रूरतेने. कृषी पंपाचं कनेक्शन मी विचारणार आहे वीज मंत्र्यांना, काय दोष आहे होत्या शेतकऱ्यांचा की ज्याने नियमितपणे बिलं भरलेले आहेत? नाही ना, वीज मंत्री केव्हाचे गेलेत भाऊ, विचारा. नाही, वीज मंत्री तर केव्हाचेच गेले नाही. काय इथे इथं बसले होते पहिले. कशाला बंद करा? कुठे बाहेर फोन करून आले. वीज मंत्र्यांना मी विचारू इच्छितो की या शेतकऱ्यांचा दोष काय की ज्यांनी तुमच्याकडे नियमितपणे बिल भरलेले आहे, जे कधी थकलेले नाही, ज्यांनी बिल कधी थकवलं नाही, ज्यांनी बिल भरलेलं आहे, परंतु त्याच्या बरोबरीच्या 10 शेतकऱ्यांनी बिल भरलं नाही म्हणून डीपी काढून टाकली, डीपीवरचं कनेक्शन काढून टाकलं. नाही, तुला नाही देणार. या ठिकाणी तू जरी वीज बिल भरला असला तरी तुझं कनेक्शन कट करण्यात येत आहे. अरे दादागिरी आहे ही, गुंडागर्दी आहे तुमची. ज्याने भरला त्याला तर न्याय दिला पाहिजे. ज्याने चोरी केली, ज्याने नाही भरलं त्याचं टीडी करा, त्याचं पीडी करा, आमची हरकत नाही आहे. पण हे काय झालं या राज्यामध्ये? 80% लोकांनी वीज भरलं तरच आम्ही ट्रान्सफॉर्मर देऊ, 80% लोकांनी वीज भरलं तरच आम्ही कनेक्शन देऊ. मग ज्याने भरत आलेला आहे त्याचा काय दोष आहे? त्यानं का पाप केलं? तुमचं रेग्युलर बिल भरत आला त्याचा? सरकारची दादागिरी आहे, गुंडागर्दी तुमची चालली आहे. एकाधिकार आहे वीज मंडळाचा, याच्या एकाधिकाराच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला चिरडता आहात, दळपता आहात. तुम्ही शेतकऱ्याच्या पोटचे नाही, तुम्ही व्यापारी वृत्तीने वागता आहात आणि या ठिकाणी शेतकऱ्याला मारायला निघालेले आहेत. एवढं नको, मरायला चालला शेतकरी. आम्ही इथे एसी मध्ये बसलोय, तो रडतोय त्या ठिकाणी. मला विचारा जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती. मुळक साहेब, रात्री खाली विचारा, 78,000 कनेक्शन उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कट केले यांनी, पैसे भरलेल्यांचे. काय गुन्हा आहे त्याचा? पैसे भरलेल्यांचे. एका बाजूला लोड शेडिंग तुम्ही मुक्त करत नाही, दुसऱ्या बाजूला बिल भरल्यानंतर त्याचं कनेक्शन कट केलं जातं. मी माझ्या चीफ इंजिनियरला विचारतो, एसीला विचारतो, तो नाही साहेब, ते वरून असा आदेश आहे की तुम्हाला सस्पेंड करून टाकेल. अरे सस्पेंड करून मी, माझा काय दोष आहे? मी बिल भरलाय. नाही म्हणे, तुमच्या ट्रान्सफरवरच्या 80% लोकांनी भरल्याशिवाय देऊ नये. आणि जर असं कनेक्शन दिलं तुम्हाला ते देवरे साहेब आणि ते कोण नवीन 8 वर्ष झाले कोण आहे ते मेहता, अजय मेहता, तो हयात काही अधिकारी आहे ना वीज मंडळामध्ये, अजय मेहता नावाचा एक प्राणी, हा 9 वर्षापासून त्याच ठिकाणी आहे. इकडे तिकडे तिकडे असा अनुभवी अधिकारी, उत्तम प्रशासक, चांगला, अशा अधिकारी दम भरतात खाली बिल भरलं तरी. आणि ह्याचंही दुःखने आबा पाटील साहेब लेखी आदेश काढले. वीज मंडळाला लेखी आदेश काढले, 80% वीज बिल भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर देऊ नये. हे लेखी आदेश या राज्यामध्ये भरतात. अन्याय नाही हा. पतंगराव कदम साहेब, आपण एवढी मदतीची भावना घेतात, मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगतात नाही होणार असं, पण नाही होणार हे ऐकत नाहीत. आणि बरं, उद्याच्या उद्या या शेती पंपाचं कनेक्शन कट केलं जाणार नाही. किमान ज्याने वीज भरला आलाय, वीज बिल भरलेला आहे, जो थकलेला नाही, त्याला धक्का लावणार नाही, त्याचा ट्रान्सफॉर्मर आम्ही देऊ, हे तरी आश्वासन सभागृहामध्ये देण्याची हिंमत राज्यमंत्र्यांनी दाखवावी. हे काय चाललंय या राज्यामध्ये? आंधळ धरताय, कुत्र पीठ खाताय, गुंडागर्दी आहे, राजा सुलतानशाही आहे. मोगलांचं राज्य बरं होतं, वीज नव्हती त्या कालखंडात, अंधारातच राहायचंय. आता वीज असून अंधारात ठेवण्याचा पाप करता.
घोषणा करत राहता नुसते डिसेंबर 12 वाजवले आले, कुठे गेलेत? एका बाजूला लोकांना फसवायचं, भुलवायचं, लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करू, 12 तारखेला होणार, डिसेंबर अखेर होणार, माननीय मुख्यमंत्री, माननीय ऊर्जा मंत्री, माननीय आणखी कोणता मंत्री, जे चाललं आम्हाला काय आशा वाटली की वा 12 होणार होणार, फार आशेनं वाट पाहत असलो. 12 वाजून गेले. किती जाहिरातीत फोटो छापले, बापा डझन नाही, मावत नव्हते इतके जाहिरातीत. मुक्त मुक्त कुठे गेले मुक्त? आता तुम्हालाच मुक्ती देण्याची वेळ आलेली आहे. फसवता तुम्ही. अरे तुमच्यामुळे आज शेतकरी नागावला गेला. पाणी असून शेतीला देता येत नाही परिस्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली. 8 तास विजेचा आम्हाला 8 तास वीज देतात आणि 16 तासाचं बिल तुम्ही आमच्याकडनं वसूल करता. 24 तासाचं बिल घेतात आमच्याकडनं. 8 तासाचं बिल 8 तासाचं घ्यायला पाहिजे, 24 तासाचं बिल तुम्ही आमच्याकडनं घेता. अध्यक्ष महोदय, 16 तास अंधारामध्ये आज आम्ही राहतो. 16 तास पाणी असून शेतीला पाणी देता येत नाही स्थिती आहे. ज्या ठिकाणी थोडंफार पाणी आहे त्या ठिकाणी तर शेतीला देईल ना तो. आज एवढं बिल तुम्हाला द्यावं लागतं. विजेच्या दरामध्ये वाढ केली, शेतकऱ्यांच्या नावानं भोंबा मारता की शेतकऱ्यांच्या नावानं आम्हाला सबसिडी द्यावी लागते. चुकीचं आहे तुमचं म्हणणं. 16 तासाचं अतिरिक्त बिल जे घेता, कुठले सबसिडी हो? आज अशी स्थिती आली आहे की आम्हाला 3 वेळा वीज बिल वाढवलं. मी आपल्याला सांगू इच्छितो वीज मंत्री महोदय, परवापासून आमच्याकडे आंदोलन सुरू आहे. या सरकारने कृषी संजीवनी योजना राबवली होती शेतकऱ्यांसाठी. आबा कृषी संजीवनी योजनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ दिला, खुश झाले शेतकरी. पण आता त्या कृषी संजीवनी योजनेमध्ये जे तुम्ही सूट दिली होती ती या महिन्यापासून बिलामध्ये जबरदस्तीनं वसूल करण्याचं काम सुरू करा. काय चाललंय? काय झालंय या राज्यामध्ये? एका बाजूला माफ केलेले ते मागचे बिल कृषी संजीवनी योजनेतले ते आता तुम्ही बिलांमध्ये टाकून वसूल करतात. एका बाजूला आम्ही 5 हॉर्सपॉवरचे मोटार घेतलेले आहे, 10 हॉर्सपॉवरचे आहे, 2.5 हॉर्सपॉवर जास्तीत 7.5 हॉर्सपॉवरचे बिल, 12.5 हॉर्सपॉवरचे बिल. ओ घेतलं तेवढं द्या ना. चोरी केली असेल तर पकडा. मला सांगा, वस्तुस्थिती आहे. आंदोलन केलंय, मी डिपिटिशन काढलाय, पालकमंत्र्यांनी आदेश दिले, मी स्वतः सूचना केल्या. या संदर्भामध्ये परवा दिवशी भानगड झाली अध्यक्षमध्ये बिलांवरून. मला सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने, चीफ इंजिनियरने, मी स्वतः देवरे नावाचे जे सदग्रस्त आहेत त्यांना फोन केला होता, बिलं पाठवले ते. त्यांनी मला सांगितलं नाही हे बिल आम्ही कमी करायला लावू. कमी नाही, वसूल केले, बिल कट करून टाकलं अध्यक्ष महोदय. अरे हे मरणार नाही शेतकरी. दुष्काळी परिस्थितीमध्ये छळण्याचं पाप तुम्ही करता आहात. शेतकरी असा मरत नाही, तुमच्यामुळे मरायला लागलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती आली. 3 वेळा तुम्ही वीज बिल वाढवणार, पैसे आमच्याकडनं वसूल करणार. द्या पैसा द्या, पैसा भरा, वीज बिल भरा आणि अंधार विकत घ्या 16 तासाचा. हा धंदा तुमचा आहे वीज मंडळाचा. 16 तासाचा अंधार विकत घेण्याचा धंदा तुम्ही करतात. त्याचा पैसा भरा आणि 16 तासाचा अंधार विकत घ्या. हे काम तुमच्या माध्यमातून आज होत आहे. बरोबर आहे. शेतकरी मरून राहिलाय. दुष्काळी परिस्थिती आहे. कारण दुष्काळाचं मी नैसर्गिक आपत्ती समजत नाही अध्यक्ष महोदय. मी जबाबदारी या सरकारला धरतोय. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे, बेपर्वाईमुळे, बेफिरकी असल्यामुळे आज माझा शेतकरी अडचणीमध्ये आहे. उपाययोजना करणार आहात की नाही? पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी तुमची आहे. मागेल त्याला या पिण्याच्या पाण्यासाठी पुढाकार घेऊन पाणी देणार आहात की नाही? पैसे भरल्यानंतर वीज देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही वीज त्याला पैसे भरल्यानंतर तरी देणार आहात की नाही? मदत करण्याची भूमिका नाही. तुम्हाला या ठिकाणी काय जनतेशी घेणं देणं आहे? मरले काय? खड्ड्यात गेला काय? किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? आकडेवारी तुम्ही पाहिले? विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अध्यक्ष महोदय दिवसेंदिवस वाढत्या आत्महत्यांचं प्रमाण आहे. आणि अध्यक्ष महोदय हे नाही कमी करू शकला. आकडेवारी 2001 पासूनची. 2001ला 52 झाले आणि 2012ला 779 शेतकऱ्यांनी आत्महत्या या वर्षी केल्या. अध्यक्ष महोदय आकडेवारी ऑक्टोबरपर्यंतची आहे, तुम्ही प्रकाशित केले. 800 शेतकऱ्यांचे संसार
उद्ध्वस्त झाले. 800 शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आज पाहताय कुंकू पुसून रडताय ते तुमच्या नावाने. 800 माता भगिनी ज्या महिला आहेत त्यांचं कुंकू पुसलं, त्यांना विधवा करण्याचं पाप तुम्ही केलंय. तुमच्या धोरणामुळे यांना आत्महत्या करावी लागलेल्या आहे. त्यांच्या चिल्ल्या पल्ल्यांना उपाशी पोटी राहायची वेळ तुम्ही आणली आहे. घरातला आधार गेला, घरातला कर्ता माणूस गेला, सरकारच्या धोरणामुळे गेला, तुमच्या हलगर्जीपणामुळे गेला. कधीतरी न्याय देणार आहात का? नुसत्या हसण्यावरील आकडेवारीमध्ये जाणार आहात? कधीतरी ठोस उपाययोजना होणार आहे की नाही? कधीतरी कायमस्वरूपी या दुष्काळाचं नाव येणार नाही अशी काळजी करणार आहात की नाही? आणि यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात की नाही, या सरकारला मी प्रश्न विचारतोय. सरकारच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सारं घडतंय. हे परत होऊ नये. उद्या माझी अपेक्षा आहे, या विदर्भामधला दुष्काळ आहे, कधी ओला असेल, कधी नैसर्गिक, मराठवाड्यातला आहे, उत्तर महाराष्ट्रातला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं लोण पसरलेलं आहे. आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये सरकार खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे ठोस पाऊल उचलणार आहे की नाही, आणि जे निर्णय घोषित करणार आहात त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही, अंमलबजावणी होणार आहे की नाही. एका बाजूला कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कशामध्ये भाव नाही, तो त्या बाजूने मेला. तर यात कमीत कमी हा पिण्याच्या पाण्यामुळे मेला असं चित्र या महाराष्ट्रात येऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.